श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली दिवस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मटर पनीरची रेसिपी. अतिशय झटपट होणारी व अत्यंत स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम साहित्य बघू. इथे हिरवे वाटाणे, अमूलचं बटर, पनीर, कोथिंबीर, लसूण, कांदा, टोमॅटो आणि काजू घेतलेले आहे. तर ते सर्वप्रथम आपण तव्यावरती बटर टाकून घेऊया आणि त्यावर पनीर रोस्ट करून घेऊयात. पनीरला छान असा लालसर रंग येईपर्यंत आपण पनीर रोस्ट करून घेणार आहोत. आता आपलं पनीर रोस्ट करून झालेलं आहे. आता आपण ते साईडला काढून घेऊयात. आपण पनीर साईडला काढून घेतलं आहे. आता त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया आणि कांदा फ्राय करूयात. कांदा फ्राय होत आलेला आहे. आता आपण त्यामध्ये टमाटे टाकून फ्राय करून घेऊयात. कांदा टोमॅटो छान असा फ्राय झालेला आहे. आता आपण त्यामध्ये लसूण देखील फ्राय करून घेऊयात. आता आपण लसूण, टोमॅटो आणि कांदा फ्राय करून झालेला आहे तो बाजूला काढून घेऊया आणि त्यामध्ये हिरवे मटार आहे ना ते भाजून घेऊयात, जेणेकरून भाजीमध्ये मटार हे लवकर शिजतील. आता आपले मटार भाजून झालेले आहे. आता आपण मिक्सर जारमध्ये टोमॅटो, लसूण, कांदा आणि काजूची पेस्ट तयार करून घेणार आहोत. इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण कढईमध्ये बटर टाकून घेऊयात. त्यामध्ये आपण आधी तेल देखील टाकलेलं आहे. आता त्यामध्ये थोडेसे खडे मसाले जसे की तेजपत्ता, शहाजिरी आणि एक विलायची टाकलेली आहे. ती आपण फ्राय करून घेऊया छान अशी सुगंध येईपर्यंत. आता आपण त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घेऊयात. आता वाटण छान असं फ्राय करूया तेलामध्ये व बटरमध्ये. आता आपण त्यामध्ये स्पायसेस टाकू, जसं की धना पावडर, हळद, लाल तिखट, लाल मिरची पावडर आणि छान असं मिक्स करून घेऊयात. व मसाला करपू नये यासाठी थोडंसं पाणी देखील टाकूया. व त्याची 1 ते 2 मिनिटासाठी झाकून वाफ काढून घेऊयात. इथे आपले 1 ते 2 मिनिटं झालेले आहेत वाफ काढून. आता ते पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात व त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा सर्व ग्रेव्ही मिक्स करून झाकून ठेवूयात वाफ काढण्यासाठी. इथे आपण वाफ काढून घेतलेली आहे दुसऱ्यांदा. आता ग्रेव्ही छान अशी मिक्स करून घेऊया व त्यामध्ये हिरवे वाटाणे टाकून देऊयात. व मिक्स करून घेऊयात. हिरवे वाटाणे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून झालेले आहे. आता आपण ते देखील 1 ते 2 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया त्याच्यासोबत. आता आपण वाटाण्याची देखील ग्रेव्हीमध्ये वाफ काढून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये
पनीर स्लाइस टाकून घेऊयात व ते देखील छान असं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊयात. पनीर हे ग्रेव्हीमध्ये छान असं मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये आपण वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूयात व अनेक 2 मिनटासाठी वाफ काढून घेऊयात, जेणेकरून ग्रेव्हीचा स्वाद हा पनीरला देखील लागेल. आता आपली वाफ काढून झालेली आहे. आपण त्यामध्ये थोडंसं बटर टाकूया आणि मिक्स करून घेऊयात. व 2 मिनटासाठी झाकून ठेवूयात, जेणेकरून बटर मेल्ट होऊन पूर्ण भाजीला असा स्वाद येईल. आता वाफ काढून झालेली आहे. तुम्ही बघू शकता, अतिशय टेम्पटिंग व स्वादिष्ट आणि करायला देखील झटपट तयार होणारी अशी मटर पनीरची रेसिपी तयार आहे. चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.